लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर 2026-28 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हालचालींना वेग आलाय. एकता पॅनलच्या नेतृत्वात ही निवडणूक अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. हॉटेल गेटवे पाथर्डी फाटा येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आगामी निवडणुकीचा रोडमॅप स्पष्ट करण्यात आलाय. या बैठकीसाठी SNJBचे सेक्रेटरी अजित सुराणा, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, गुरु गोविंद सिंग एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सरदार बलबीर सिंग, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि माजी आजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी करुणाकर S. शेट्टी, उत्तर महाराष्ट्र विभाग 1 साठी सुनीता नितीन फाल्गुणे, उत्तर महाराष्ट्र विभाग 2 साठी महेंद्र ओंकार अग्रवाल आणि कोकण विभागासाठी डॉक्टर संतोष शिवाजी राणे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दिनांक 11, 12 आणि 13 जून 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई नाका नाशिक येथील बिझनेस बे 5वा मजला येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी एकता पॅनलच्या रोड रोलर निवडणूक चिन्हावर मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन उमेदवारांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवार करुणाकर S. शेट्टी, सुनीता नितीन फाल्गुणे आणि एकता पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉमर्सच्या 2026 ते 28 या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आजचा मेळावा आम्ही आयोजित केला होता. यासाठी वरिष्ठ उपाध्यक्षाला करुणाकर शेट्टीजी, नाशिक विभागाचे उपाध्यक्षा सौ सुनीता फाल्गुणे मॅडम, त्यानंतर सगळे आमचे गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व उमेदवार याच्या निवडणूक प्रचारार्थ आजचा मेळावा होता. आणि आजच्या मेळाव्याची इतकी मोठ्या संख्येची उपस्थिती बघितल्यावर मला खरोखर आज ह्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या निवडणुकीबद्दल, निवडून येण्याबद्दल कुठलीही शंका आता माझ्या मनामध्ये राहिलेली नाही. मी करुणाकर शेट्टी, महाराष्ट्र चेंबरच्या 2026 ते 28 या सालासाठी होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये मी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कॅन्डिडेट आहे. असं आहे की आमचं पुरा पॅनल एकता पॅनल म्हणून आहे आणि आज ह्या निवडणुकीत जवळपास 162 सीट्स होते. त्याच्यामध्ये आमच्या ऑपोजिशनकडून फक्त 17 उमेदवार मैदानात आहेत. आमच्या बाकीचे 124 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. अध्यक्षासहित माझ्याबरोबर नाशिकचे कॅन्डिडेट मॅडम सुनीता फाल्गुणे मॅडम आहेत, नॉर्थ महाराष्ट्राचे महेंद्रभाई अग्रवालजी आहेत आणि एकता पॅनलचे सगळे कॅन्डिडेट 27चे 27 इकडे उपस्थित आहेत. आणि एवढी मोठी सभा नाशिकच्या ह्याच्यामध्ये बघून आम्हाला आज आश्वासन मिळालं की आमचं एकता पॅनल 101% जिंकून येते. थँक्यू. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स 2026-28 द्विवार्षिक निवडणुकीनिमित्त आज सर्व सभासदांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्रजी माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार करुणाकर शेट्टी सर, मी स्वतः उपाध्यक्ष पदासाठी सुनीता फाल्गुणे आणि माझ्याबरोबर उत्तर महाराष्ट्र 2 विभागाचे महेंद्रजी अग्रवाल हे सगळे आज इथे उपस्थित होते. सर्व सभासदांशी उत्कृष्ट संवाद झाला. आजची संख्या बघता मला पूर्ण खात्री आहे की आम्ही पूर्ण ताकदीने आणि पूर्ण बहुमताने नाही तर प्रचंड बहुमताने नक्की जिंकून येऊ. धन्यवाद. MSCCIA निवडणुकीमध्ये एकता पॅनलची ही रणनीती किती प्रभावी ठरणार आणि उद्योजकांचा कल कोणत्या दिशेने जाणार आहे याकडे आता संपूर्ण उद्योग क्षेत्राचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.